ही मंडळी तर काही घरात दिसत नाहीत, मग असतील घराच्या मागे. चला मग फेरफटका मारू. घ्या की होते काय व्हिडिओ काढते. कोण आहे रे? ए कोण आहे? पाहिजे पाहिजे काय हो? ए बाबा कुणाचे आहेत रे? बाबा कुणाचे आहेत? कुणाचे आहेत? कुणाचे आहेत? तुझं आहेत वय. बटाटा पेस्ट, कांदा पेस्ट, बेसन बेसन पीठ, हां तांदूळ पीठ, हां गव्हाचं पीठ, हां कोथिंबीर, चवीनुसार मीठ. मीठ. ओके. आता हे काय करलेस तू? बटाटू पेस्ट, कांदा पेस्ट मिक्स करायची आणि मळायचं पीठ आणि वडे करायचं. वड्याला हे काय आई? हे काय? मटण आहे ते. हं. सर्व पीठ एकत्र करून घ्यायचे. कोथिंबीर चिरून टाकावी, चवीनुसार मीठ. काय घातलीस त्यात? तेल घातलीस का पहिला? पहिला मग कढीपत्ता टाकला, मग मीठ घातलं मटणात. हां आता फोडणीला घातलंय. आता त्यात मी मसाला घालायचा, चटणी घालायची, चटणी टाकायची, मीठ नाही. रस्सा करायचा. झालं. झालं म्हणून आईचं आई ठेवलीस तर. तर आता चटणी घातली ग, मसाला घातला, चटणी घातली. आता पाणी वाटलं की झाकणं लावलं की जा. आणि इकडं शे झाले की आता हे शिजायला. हे काय? शे मुंडीचं हे सुक्क असं म्हणजे भाजी. भाजी कोण म्हणते? भाजी शाकाहारीलाच म्हणायची असते. मुंडी करी हो. मुंडा रक्ती मुंडी. मुंडी. आणि हे मटन. मटन रस्सा बनवायचा असं म्हणायला पाहिजे. रस्सा करायचा. आता पीठ मळून घ्यायचं काय? कसं आपण गव्हाचं पीठ मळतोय तसं. भाकरीचं काय? इकडं मटन, इकडं वडे. खायला या. प्रोसेस चालू आहे आता वड्याची. कापड भिजवून घेतलीस का पाण्यात? मस्तपैकी चुलीवरचं वडा, कोंबडी वडा. या सगळीजण खायला. म्हण ती कशी येणार आता? मस्त. मटण खाणार काय? आम्ही मटण खायला नाही. आम्ही शुद्ध शाकाहारी आहोत का? हो. पनीर पनीर. खातो आम्ही. हेल्दी.
मस्त फुगलेत ग कोंबडी वडे. आता परतून घ्यायचं. किती मिनिटात होते? 2 मिनिटे. टमटमीत फुगल्यात. कोंबडी सोबत वडे, स्पेशल डिश. गरमागरम वडा तयार. मस्त आहे. आपण कोंबडी वडे असे झालेत कोंबडी वडे. आई तू खाणार काय? नाही बाई. मुंडी खाणार नाहीस? ते खाली तर जरा बिर्याणी खाऊ बघणार. मुंडी नाही. पोळ्या आहेत अलर्जी बोला आता. रोज खाऊ बिर्याणी. रोज खाऊ वडे. कोंबडी वडे. 31st आजच करायला आम्ही, होय की नाही? कोंबडी वडी म्हणायचं. होय की नाही? होय 30%. आता ताट बघितलंय मटणाचं म्हणल्यावरती तोंडाला पाणी तुमच्या सुटणारच. बघा कसं आहे, मुंडी विथ चिकन आणि बिर्याणी, तसेच कोंबडी वडे. गावाकडे कसं आहे नाही, एखादा माणूस जर बाहेर असला तर जेवायला एकही माणूस बसणार नाही. जोपर्यंत तो व्यक्ती येऊन आपल्यासोबत जेवायला नाही बसत तोपर्यंत ही काय माणसं जेवायला बसत नाहीत. यांना सवय आहे की सर्व एकत्र घेऊनच जेवायचं. आणि आम्हाला पण आवडते की हो सगळेजण मिळून बसून जेवायला. कसं वाटतंय ते? भारी वाटतं की नाही? ये मैं हूँ, ये मेरी जाऊ है और यहाँ पे पार्टी हो रही है. 31st ची पार्टी हो रही है. बापरे, काय करल दादू? काय करला? आ अभ्यास करायलास? वा 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 वा. इकडे बघ. छान छान. गावाकडची सकाळ. एन्जॉय एन्जॉय. हे जे दिसतंय ते तुळशी डॅम आहे. तुळशी डॅम. बघा कसं मस्त वातावरण. एन्जॉय. तुळशी नदी ही महाराष्ट्रातील विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वाहणारी एक नदी आहे, जी भोगावती नदीची उपनदी आहे आणि राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येते. ही नदी परिसरातील शेतीसाठी महत्त्वाची असून अनेकदा पावसाळ्यात पाण्याने तुडूंब भरते. जे तुळशी धरण आहे ते या नदीवर आहे. चला तर भेटू मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.